वेलकम टू गोवा सिंगम. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत असं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर मंडळी, आज आम्ही सर्व चाललो गोव्या का फिरू का. बघू शकतास गंधर्व, भावी, जिया, वहिनी, भाई. तर लय वर्ष म्हणत होतं भाई आणि भावी पण कधी गोव्यात गेली नाही, तर म्हणत होते की जाऊया आपण गोव्यात. आणि खास आकर्षण आमचं गंधर्व. भाई बोललो की कारण आम्ही वर्षभर गंधर्व घरी होतो परीक्षेमुळे. आम्ही गेल्या वेळी खवणे कायाक, त्याच्यानंतर हिडन बीच वेंगुर्ला, अजून पण 1-2 शूट केलं बाईचे होते तेव्हा. आणि फिरू गेलो होतो तेव्हा गंधर्वाक आम्ही घेऊन गेलो नव्हतो परीक्षेमुळे. त्याच्यामुळे आज खास आकर्षण आमचा गंधर्व. काय रे भाई? भाई बोललो गंधर्व हवंच म्हणतात, पार्टी देऊया गंधर्व का रिलॅक्स करूया. आम्ही खास हे देणार आहोत पार्टी, भाई देणार. कारण गंधर्व वर्षभर म्हणजे अभ्यासात होतो, जास्त काही आम्ही त्याला नेलव नाही. आणि 73% त्याला मार्क भेटले त्यांना गावाच्या ठिकाणी. खरंच लय मोठी गोष्ट आहे. माका 51% भेटले होते. आणि तो घराकडे पण, आणि तो प्रामाणिकपणे घराकडे अभ्यास करायचो. कधी मी त्याला बोलले नाही, आणि मी पण कधी ठरवलं परत घाम आणि मी कधी बोलले पण नाही चल आज शूट जाऊचा. मी पण म्हणलं नको, 10वीचा वर्ष मस्त की अभ्यास करतो, 10वी नंतर मग खायचा फिरूचा, आता फिरूया मस्त की मजा करूया तुझी परीक्षा झाल्यावर, असं आम्ही बोललो होतं. तर शब्द म्हणजे शब्द. आणि भाई पण बोललो होतो की तुझी परीक्षा झाल्यानंतर मस्त की फिरू जाऊया मे मध्ये म्हणून. काय गंधर्व बरोबर ना गंधर्व? नाहीतर म्हणते पक्का होता गंधर्व दाखव. गंधर्व बरोबर ना? हा म्हणजे गाडी जागा कमी आहे त्याच्यामुळे आम्हीच सर्व. आणि आज फिरणार, त्याच्यानंतर आज रात्री गोव्यात राहणार आणि उद्या बाईक आणि सर्वांका वेंगुर्ला सोडणार आणि मग तिथेच परवा मुंबईत जाणार आणि मी आणि गंधर्व येणार गावात. तर म्हणजे आजचा व्हिडिओ मस्तच होणार आहे. शेवटपर्यंत नक्की बघत राहा. भावी चला तर मग गोव्या. आम्ही नाश्त्यासाठी थांबलो पुढे आला हायवेवर, नाश्ता करणार आणि मग लगेच निघणार. चला. आमचा नाश्ता येईल. मी घेतले पोहे, कारण इडली डोसा बिसा तसं काही नाही. भावी जिया भाईनी सँडविच मागवल्या, मिसळ पाव बहिणीचो आणि भाई गंधर्वाचो पावभाजी. तसं अजून एक होय, अजून सांगितलं ना. तर असं नाश्ता करणार आणि आम्ही निघणार. उशीर पण भरपूर झाला. आता वाजले किती? 10 वाजले. 10 वाजले म्हणजे अजून 1.5 तास जायचं. 11, 11:30, 12 वाजते जायचं. तर म्हणजे चला नाश्ता करूया आणि लगेच निघूया. ना भावी गाडी जरा नाराज आहे, नाश्ता इलो नाही. पुढे मंडळी आम्ही आता इलो बांध्यात आणि ही आपली महाराष्ट्राची हद्द. आभारी आहोत. महाराष्ट्र राज्य हद्द समाप्त आणि आता ह्या गोवा सुरू. पणजी हा 46 किलोमीटर आणि मडगाव 88, कारवार 147. तर मंडळी आता आम्ही गोव्याच्या हद्दीत प्रवेश केला होतो. आपली हद्द ही संपली बांध्याता पत्रादेवी का. आणि जर तुम्ही कोण गोव्यात येत असाल, 4 व्हीलर 2 व्हीलर घेऊन असाल, तर त्यांच्यासाठी मी खास सूचना सांगते. कारण गोव्यात ऑनलाईन यावं फाईनच सर्व. तुमका कोण थांबवीत किंवा नाही थांबवीत तो विषय वेगळं, पण ऑनलाईन फाईन होत. आमच्या सिंधुदुर्गवाल्यांका भरपूर जणांका बसले. जर तुमचे PUC नसतात, इन्शुरन्स नसतात, तर ते कॅमेरा आपणच कॅप्चर करतात बरोबर. आणि तुमका ते डायरेक्ट ऑनलाईन तुमका मोबाईलवर फाईन येणार. डायरेक्ट तुमका समजणार पण नाही. जेव्हा फाईन येणार तेव्हा तुमका डायरेक्ट समजणार. तर कोणाक येऊचं असतात, माझे कोण सबस्क्रायबर माझे जे व्हिडिओ बघत असतील, त्यांना जर 4 व्हीलर 2 व्हीलर नेत असतील तर एंट्री करूच्या अगोदरच सर्व कागदपत्र क्लिअर करा आणि मग गोव्यात एंट्री करा. ओके. तर मंडळी चला आता जाऊया गोवा. आम्ही आता गोव्यात बघू शकता. वेलकम टू गोवा सिंगम. समोर चर्च आहे, सगळीकडे चर्च. मस्त वाटतं ना लोकेशन. आपण भाड्याने घेऊया का बाईक? तर मंडळी आम्ही आता इलो चर्चला आहे. दिसला आमका. हे खायचं आता सालीगाव ना, सालीगाव चर्च बघू शकतास. भारीच मोठा. आम्ही व्हिडिओमध्ये आणि भरपूर पिक्चरमध्ये हे चर्च भरपूर बघितलं होते. तर म्हणलं बघूया जरा आज जाऊन.
आतमधला शूटिंग घ्यायचं नाही म्हणून जरा बाहेरचं परिसर दाखवतोय. या गोवा सालीगाव. तर मंडळी हा 2 व्हीलरच नाही 4 व्हीलर्स पण भाड्याने मिळतात. थार पण. तर विठ्ठल म्हणता मी थार भाड्याने घेते. रिअल कधी घेऊन थार घेऊन फिरवते फिरवते स्वप्न आता. पूर्ण करूया. विठ्ठला थार नाही थार घेईपर्यंत. मंडळी आता आम्ही इलो कांदोलीम. बघू शकतास पर्यटक भरपूर असतात आणि पुढे बीच पण आहे. बीचवर नंतर जाऊ आम्ही. आता जेवूया भूक लागले. वाजले 12 वाजले. 12 वाजले. तर मंडळी आता आम्ही इलो कांदोलीमला आणि पहिला आधी आम्ही रूम बुक केली आहे. त्या रूम मध्ये सर्व सामान ठेवणार, फ्रेश होणार आणि मग फिरणार, जेवणार आणि मग जेवणार नंतर फिरणार. हा तोच आधी पेट जेवणार पूजा, मग काम आधी पूजा. पेट पूजा. कारण नाश्ता पण व्यवस्थित झालो नाही. माझे तर पोहे ते मी अर्धवटच खाले. बरोबर नाश्ता झाला. जाम भूक लागली आहे. तर पहिला आधी रेमटा व्हायचा आणि मग फिरायचं. जेवायचा आणि फिरायचं. सॉरी फिरायचा. आणि दुसरा म्हणजे आज गोव्यातले मासे खाणार आम्ही. इतर वेळी मुंबईचे पण खालो, सिंधुदुर्गातले खालो, मालवण, देवगड सर्व खालो. आज गोव्याची टेस्ट बघूया. चला इलो आम्ही रूमवर सर्व बॅगा बिगा ठेवलो आणि फ्रेश होणार आणि मग हे बाजूकच बीच आहे. तर बीचवर थोडं फिरणार आणि जेवणार. कारण माझे मित्र पण गेल्या वेळी इले होते तर इथे रवले होते. त्याच्यानंतर बीचला जेवले होते. हॉटेलला माका बोलले होते मस्त जेवण मिळतं म्हणून मी बाईकने बोललो हे जाऊया. आणि मस्त गाव सारखे आहे एकदम बीच बीच मस्त वाटतं. आणि लय वर्षांनी मी गोव्यात इलोय आणि याच्या अगोदर मी यायचो गोव्यात मित्रांबरोबर. मी ओरसला असता पण आम्ही कसं सकाळी इलो बीच आपला थोडा फिरलो गोवा बिवा की संध्याकाळी आम्ही रिटर्न जायचे. कधी गोव्यात आम्ही म्हणजे कधी गोव्यात मी राहुले नव्हते रात्रीचो. कधी झाला की आम्ही संध्याकाळी निघायचे. तर आज फर्स्ट टाइम हा म्हणजे माझ्या आयुष्यातलं फर्स्ट टाइम हा गोव्यात स्टे करूचो. तर मंडळी बघू काय मजा येतात ती. फुल टू धमाल. ओके हवे मजा मस्ती. मजा मस्ती. मस्ती काय का भटकंती. भटकंती. चला फ्रेश होऊया मस्त आणि निघूया. तर मंडळी फ्रेश झालो आणि हे बघा आम्ही हेच राहतो 50 मीटर पण नाही. एक मिनिटाच्या अंतरावरच आम्ही हॉटेलला जेव केलं. माझा मित्र बोललो होतो आणि समोरच बीच आहे. तर मग बघू जेवल्यानंतर तरी जाऊ नाहीतर मग संध्याकाळी तरी बीचवर जाणार. मग असे फॉरेनर बिनर भरपूर गेले खाली बीचवर. बघू मी पण केव्हा इले नाही ह्या बीचला. कलंगूट बीच बागा बीचला तेव्हा मित्रांसोबत इलं आहे. पण ह्या बीचला कधी कांदोलीम बीचला केव्हा इले नव्हतं. तर बघू केवढं काय गर्दी आहे कितपत आता. आणि ह्या हॉटेल मंडळी आम्ही आता इलो हॉटेलला आणि बघू भाई काहीतरी मागवता चांगला काहीतरी सी फूड. प्रॉन्स कोळीवडा प्रॉन्स अरे सर रात्रीचा भारी वाटत ना. आता ऊन ना आई शपथ रात्रीचा भारी वाटत रे. जेव का बाई ये जे मस्त वाटतं इकडनं. अरे रात्री मस्त जेव वाटत भारी एकदम. बघू रात्री जर आम्ही असलो तर हेच जेवूया मस्त काही बसून. काय रे भारी समोरच बीच. गाडी मी हे लावले पार्किंगला. पार्किंगला मस्त सोय आहे काय टेन्शन नाही. पण पे पार्किंग हा फुकट काय नाही. गोव्यात फुकट तुमका काहीच मिळणार नाही. एवढ्याशा जागा हां चांगला मिळणार. पण पार्किंग बिर्किंगला लय तुम्ही रस्त्यावर लावा पार्किंग करू शकत नाही. आणि सर्व पे पार्किंग बहुतेक आहे. आणि हे संध्याकाळी रात्रीचं भारीच वाटत काय. आणि जवळच बीच आहे. बघू जेवल्यानंतर जाऊया नाहीतर मग संध्याकाळी. चला भूक पण लागली आहे भरपूर. हवा चांगली मस्त वाटतं. गाणं मस्त लागला. तर मंडळी चला आमचं स्टार्टर येलो हा आणि मस्त हे खाऊन पण झालेला. गंधर्वान टेस्ट घेतल्या ना काय आता सुरमई तवा फ्राय. हा तर या सुरमई तवा फ्राय आणि गंधर्वान याची टेस्ट घेतल्यान पण इल्या हे चिकन स्मोकी चिल्ली कबाब. त्याच्यानंतर प्रॉन्स तंदुरी. आणि प्रॉन्स तंदुरी 4च कारण 2 खाल्यानं 2-3 खाल्यानं 22. हे चिकन पेरी पेरी. आणि या चिकन पेरी पेरी. चिकन पेरी पेरी आणि अजून येणारा सी बॉईल सी फूड बॉईल अजून येऊचाच. तर मग रेमटावणार. चला रेमटाव कसा एकदम स्मोकी. स्मोकी. आणि सुरमई कशी होती खालच ते
मस्त होते. मी सर्वांची टेस्ट घेणार एक एक. म्हणजे भावी का खाऊन झालं मोकळ, खाऊन झाला मोकळ. चला तर मी खाते, भूक लागली याच्या. तर म्हणजे बघू शकता सर्व स्टार्टर थोडं थोडं घेतलंय. 40 स्टार्टर घेतलंय. आता मस्तपैकी रेमटावणार जबरदस्त. तर पहिली सुरुवात गोव्याच्या सुरमई काढणार. मस्त फ्रेश. टेस्ट घेतोय चिकन स्मोकी चिली कबाब. बघूया कशी आहे. तिखट आणि हा पेरी पेरी कबाब. तर मंडळी सी फूड बॉय लिहिलेला. आणि ह्या भाई बी तुम्ही खालास ना? मी पहिल्यांदाच खातोय या. आणि गंधर्व पण होय ना? गंधर्व पहिल्यांदाच ना? मी पण कधी खाल्ले नव्हतं. मी आज जरा टेस्ट करणार आहे. दिसतं तर भारी आहे एकदम. गंधर्व घे, माका पण देऊ एक प्लेट. मस्त. बघूया काय काय अरे. मोठमोठे होते खेकडे, प्रॉन्स मोठे होते. आणि सुरमई पण वाटतं. मी जरा सुरमई सुटवते. खेकडो पण हा मोठो आहे बो. खेकडे आहेत, बटाटे आहेत. मी जरा बटाटे खाते, बॉडी शॉडी बनवते जरा. गंधर्व बटाटे घे, बॉडी शॉडी बनव जरा. आणि जिया तू पण एक बटाटो का, जरा बॉडी बनव. उकडलेले बटाटे आहेत. तर मंडळी चला सी फूड बॉईल आता मी खातोय. पहिली सुरुवात आधी सुरमईन करूया. हा बोला. हॅलो. ग्रेव्ही पण मस्त. आणि तिखट पण नाही का? तिखट नाही. नाही तर असं वाटलं तर तिखट आहे. तर मंडळी ह्या हॉटेल वाटा सी फूड बॉईल साठी स्पेशल आहे काय रे? मगाचपासून 4-5 जण हे आमच्याकडे येतात, परत इला दुसऱ्याकडे हो. चौथ्यांदा आपल्याकडे इला. आणि त्याच्यासोबत सी फूड बॉईल बरोबर राईस आणि हे पण येतं, कढी पण येतं. म्हणजे टेन्शन नाही. तिघे चौघे असतात ना, तर एक सी फूड बॉईल घेतला, राईस एकदा फक्त एक एक्स्ट्रा मागवलं बस झाला. काय चौघांमध्ये होतं आरामात. काय एक्स्ट्रा घ्यायची गरज पण नाही. तर गोव्याची माशाची कढी वेगळीच असतात, पिवळ्या कलरची असतात. बघू शकता. माका ते डाळ वाटते मस्त जा डाल कोण लेखा. त्याच्या अगोदर पण इलोय, ड्युटीवर पण असताना आम्ही गोव्यात इलो होतो ना. भारीच असतं. यांची पिवळी असतं नाही रे बाई. ते वेगळंच कलर ना, फ्लेवर्स. फ्लेवर. माशाची कढींची तिखट अजिबात नसतं. मस्त मस्त. सगळे खाण्यात मग्न होत. चला जेवण झालं आणि मस्त जेवण होता. सी फूड बॉईल म्हणा, गोवन फिश करी, राईस सर्व मस्त होता. म्हणजे चला जाऊया आता. होय जाऊया, आराम करू आणि मग संध्याकाळी बीचवर. मग बीचवर मंडळी गुड इव्हनिंग. आता वाजले 6:30. आम्ही येऊन जरा जेवण म्हणलं थोडं झोपायचं, आराम करायचं म्हटलं तर चांगलेच 1-1.5 तास झोपलो नाही रे. 1.5 तास झोपलो, त्याच्यामुळे आता उशीर झालो. आणि आता आम्ही चाललो कणगुट बीच, गोव्याचं फेमस बीच. मारण्याची गर्दी असते जत्रेसारखी. मी गेलोय 2-3 वेळा. कायम गर्दी असतं त्या बीचला, जत्रा सजत्रा. तर मंडळी चला जाऊया आता कणगुट बीच. रात्री परत कॅन्डोलिम. आणि कॅन्डोलिम बीच दाखवले नाही, त्या कॅन्डोलिम बीच दाखवणार उद्या सकाळी, उद्याच्या व्लॉग मध्ये. म्हणजे उद्या दुसरं व्लॉग बनवणार आहे. आजच्या ह्या व्लॉगचं हेच एंड, म्हणजे आजच्या व्लॉगचं रात्री एंड करणार. आणि उद्या आम्ही दुसरं व्लॉग बनवणार आहोत. त्याच्यात सकाळी बीच, आमच्या पणजी काकाकडे जाणार आहोत. त्याच्यानंतर परत गोवा फिरणार थोडं आणि मग संध्याकाळी निघणार. तर मंडळी चला आता जाऊया कणगुट बीच. त्या काय सोकू थाई, अमेझिंग थाई स्पा.
आज बुधवार असून पण जाम गर्दी आहे. आज बुधवार आहे ना. इकडे तरी पण गर्दी. तर मंडळी लो आम्ही कणकोट बीचला बाईकने त्या पॉईंटवर सोडलं आणि पुढे मी पार्किंगला इलं. जबरदस्त गर्दी आज बुधवार असून सुद्धा. माझ्या आता मे महिना असल्यामुळे सुट्टी आहे वाटतं, कारण मग लई लांब गाडी लावची लागली पार्किंगला. जबरदस्त लांब लावची लागली. आणि बाईने हयसत काहीतरी माका बोले आय लव्ह गोवाच्या तरी फोटो काढतो. तर बघूया आता. भारीच वाटतं एकदम बीचवर. अरे बघा इले गोवा बीच. चला जाऊया काय शंभो करायला इकडे. वाजले किती वाजले भावी? किती? 7 वाजलेत आणि हे मस्तपैकी आनंद घेतात. हे बघा बघू शकतास बीचवर. आणि आमच्यात हे पण असं बीचवर केल्याने ना कोकणात हा येतील असं मस्त बसतील संध्याकाळचं असं खुर्च्या बिर्च्या. हा त्याच रेस्टॉरंटवाल्यांचाच हा, पण आपले पण असे रेस्टॉरंट जवळ केल्याने व्यवस्थित अशा खुर्च्या बिर्च्या हे केल्याने ना मस्त वाटत. म्हणजे ड्रिंक जरी नसतात तरी असं व्यवस्थित जरी बसू बिसू चहा कॉफी म्हणा जेवण बिवून असा थंडा बिंडा असं ठेवले ना बीचवर मस्त वाटत. सो मस्तपैकी बीचवर बसून आनंद घ्यायचो असतो. भारी वाटत एकदम. तर मंडळी चला बीच फिरलो मस्त आणि आता नाश्ता करणार आहोत थोडं आणि मी पिणार चहा कॉफी काहीतरी आणि मग निघणार आम्ही. चला. आम्ही कणकोट बीचला फिरलो आणि त्याच्यानंतर झुडिओत गेलो शॉपिंगला. ती काय मी शूट नाही केलं, व्लॉग मोठं होईल म्हणून. आणि दुपारी जेवलो. हे आम्ही लोकेशन बघलो होतो आणि रवची पण आमची सोय समोरच आहे. चालत 5 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्याच्यामुळे मला हे जेवूया वर बसून म्हणलं मस्तपैकी. आणि समुद्राचा आवाज पण मस्त येतात. त्यांनी गाणी लावल्या म्हणून नाही तर भारी आवाज येतो, मस्त वाटतं. आणि स्टार्टर आमचे इलेलेच आहेत. स्टार्टर सुरमई फ्राय, रवा फ्राय, त्याच्यानंतर प्रॉन्स रवा फ्राय, चिकन टिक्का आणि पनीर टिक्का. मी आज व्हेज जेवणार कारण दुपारी नॉनव्हेज झाला त्याच्यामुळे मी आता व्हेज जेवणार. तर मंडळी चला पहिला आधी स्टार्टर खाऊया आणि मग जेवूया. ते व्हेज कोण खाणार माझ्यासोबत? भावी हो. अरे वा चालेल चल. भावी स्टार्ट केलं कारण भावी पण व्हेज आहे आणि मी पण व्हेज आहे आणि यांचा नॉनव्हेजवाले एका साईडला बसले. तर मंडळी चला येवा पनीर टिक्का खाव.